पिऊ खरंच तुझं हे देखणं रूप बघावं आणि बघतच राहावं वाटतं बघ. असं होय? बोला अजून खोटं. अगं खरंच तुझ्या या गुलाबी ओठांची शपथ. काही पण काय, नितीन भाऊची शेजारी विसरलात का? अगं तू त्याच्या देखण्या बायकोच्या रूपात गुरफटला असेल, मग मला पण माझ्या देखण्या बायकोच्या रूपात गुरफटू दे की. हां काय ग तन्वी, काय झालं? अहो ताई बघा ना, त्यांना किती वेळा सांगू मी कोणाला पण पैसे देऊ नका. बघा आता एका मित्राला पैसे दिले, आता तो रिटर्न देत नाहीये आणि मलाच ओरडतात आणि मलाच भांडतात. जाऊ दे, तू हो शांत. हे बघतील काय आहे ते. सुरुवातीच्या दिवसात मी तन्वीला लागेल ती मदत केली, माझी स्वतःची बेडरूम दिली, पण एवढं करून मला काय माघारी भेटलं तर नुसतं अपमान, दुसरं काहीच नाही. त्यामुळे इथून पुढे ना ह्यांच्यासाठी मला काय करायचं आहे ना मला माझ्या नवऱ्याला करू द्यायचं. सो इथून पुढे ह्यांचा हा बालिशपणा मला नाही सहन होणार. त्यामुळे तुम्ही दोघं सांगा, हा फ्लॅट कधी खाली करताय? हे बघ प्रिय, आपण दोघे या घरात मोठे आहोत, त्याच्यामुळे असं लहान मुलासारखा विचार करू नकोस बरं प्लीज. आणि हे बघ, मी तुला प्रेमाने समजून सांगतो, किमान आजच्या बड्डेच्या दिवशी तरी असा तमाशा करू नकोस बरं प्लीज. हे बघ, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे, प्लीज आजच्या दिवशी तरी असं विचित्र बोलू नकोस बरं. हे घे, मस्त केक कापूयात ना आपण. ए बायको, अगं घे ना, केक कापूयात ना आपण.